वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. प्रथम सत्र परीक्षेच्या वेगवेगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दिलेल्या आहेत. आज उत्तरपत्रिका पाहूया. विषय आहे भूगोल. इयत्ता 12वी कला आणि विज्ञान या दोन्ही शाखांना विषय आहे. 50 गुण आणि 2.5 तासाचा वेळ आहे. प्रथम सत्र परीक्षा 2023-24 ही प्रश्नपत्रिका या चॅनलवर पोस्ट केलेली आहे. ती पाहायची असेल तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. याची उत्तरपत्रिका आपण तयार केलेली आहे. पाहूया, उत्तरं चेक करून घ्या. सूचना महत्त्वाच्या वाचायच्या आणि फॉलो करायच्या. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आलेख किंवा आकृत्या काढाव्यात. रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. नकाशा स्टेन्सिलचा वापर योग्य तेथे करावा. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी आणि नवीन प्रश्न नवीन पानावर घ्यायचा आहे. चला तर पाहूया आपण इयत्ता 12वी कला आणि विज्ञान शाखा प्रथम सत्र परीक्षेची यावर्षीची भूगोल विषयाची प्रश्नपत्रिका. गुण आहेत 50. उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासाठी या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जरूर पाहून घ्या. प्रश्न पहिला अ ब क स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा. जोड्या लावासारखा प्रश्न आहे. 4 गुण आहेत. अ ब क 3 गट आहेत आणि जोड्या लावासारखा प्रश्न आहे. अ गटामध्ये पंपाज गवताळ प्रदेश, श्रीलंका, मत्स्य क्षेत्र, लघुउद्योग. ब गटामध्ये चहा, डॉगर बँक, कौशल्यावर आधारित, व्यापारी, पशुपालन. क गटामध्ये औषध निर्मिती, दक्षिण अमेरिका, निर्यात, ईशान्य अटलांटिक सागर. आपण साखळी पूर्ण करूया. 1 पंपाज गवताळ प्रदेश, व्यापारी, पशुपालन, दक्षिण अमेरिका. दुसरं आहे श्रीलंका, चहा, निर्यात. तिसरं आहे मत्स्य क्षेत्र, डॉगर बँक, ईशान्य अटलांटिक महासागर. आणि शेवट चौथी जोडी आहे लघुउद्योग, कौशल्यावर आधारित, औषध निर्मिती. प्रश्न पहिल्यातला ब आहे. पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा. 3 गुण आहेत. 1 भूमी व लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेला खंड कोणता? आणि पर्याय दिलेला आहेत, पाहूया आपण. ऑस्ट्रेलिया, आशिया, अमेरिका, आफ्रिका. आणि अचूक उत्तर आहे याचं आशिया. क्रमांक 2 ट्रान्स ऑस्ट्रेलियन लोहमार्ग स्थानक. पर्याय सिडनी, व्हँकुव्हर, पर्थ, व्लादिवोस्टॉक. पर्थ, सिडनी, व्हँकुव्हर, व्लादिवोस्टॉक. अचूक उत्तर आहे पर्थ, सिडनी. 3 भांडवली गुंतवणुकीनुसार केलेले उद्योगांचे उतरत्या क्रमाने वर्गीकरण. इथे लक्षात घ्यायचं आहे, उतरत्या क्रमाने वर्गीकरण द्यायचं, म्हणजे मोठ्याकडून छोट्याकडे. पर्याय लघु, मोठे, सूक्ष्म, मध्यम. आपण उतरता क्रम लावूया. मोठे, मध्यम, लघु, सूक्ष्म असा उतरता क्रम लावायचा. क प्रश्न आहे. दिलेल्या विधानातील विधान व कारणांचा अचूक सहसंबंध ओळखा. ए विधान आहे आणि आर त्याचं कारण आहे. 3 गुण. 1 ए विधान दिले. लोकसंख्येच्या मनोऱ्यात रुंदतळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवते. आर लोकसंख्या मनोऱ्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे द्योतक आहे. पर्याय अ केवळ ए बरोबर आहे. आ केवळ आर बरोबर आहे. ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. आणि याचं उत्तर आहे ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. विधान आहे दुसरं. ए वस्तीचे विविध प्रकार असतात. आर त्याचं कारण विविध प्राकृतिक घटकांचा वस्तीच्या विकासावर परिणाम होतो. पर्याय अ केवळ ए बरोबर आहे. आ केवळ आर बरोबर आहे. ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. आणि अचूक उत्तर आहे ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. क्रमांक 3 ए विधान. भारतात औद्योगिक उत्पादनांमध्ये विविधता आहे. आर भारत हा कृषीप्रधान देश आहे. पर्याय अ केवळ ए बरोबर आहे. आ केवळ आर बरोबर आहे. ई
ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. याचंही उत्तर आहे ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. ड प्रश्न पहिल्यातला चुकीचा घटक ओळखा. 3 गुण आहेत. काही घटकांचा गट दिलाय त्यातला विसंगत, वेगळा किंवा चुकीचा घटक ओळखायचा. 1. ग्रामीण भूमी उपयोजन. गट दिलेला आहे वन, पिकाऊ अनुत्पादक जमीन, व्यापारी क्षेत्र, चालू पड जमीन आणि यामध्ये गटात न बसणारा किंवा चुकीचा घटक आहे व्यापारी क्षेत्र. 2. स्थलांतरास कारणीभूत असणारे प्राकृतिक घटक. भूकंप, नोकरी, ज्वालामुखी, दुष्काळ आणि विसंगत किंवा चुकीचा घटक आहे नोकरी. 3. खनिजांवर आधारित उद्योग. लोहपोलाद, पेट्रोकेमिकल्स, कापड गिरण्या, ॲल्युमिनियमचे घटक आणि चुकीचा घटक आहे कापड गिरण्या. प्रश्न क्रमांक 2. भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 3 लिहायचे, 9 गुण. म्हणजे 5 पैकी 3 सोडवायचे, 9 गुण म्हणजे 1 कारण लिहायला 3 गुण. 1. कॅनडामध्ये लाकडतोडीचा विकास झाला आहे. 2. लोकसंख्या वितरण असमान असते. 3. नगरांची वाढ भूमी उपयोजनाशी निगडीत आहे. 4. विकसित राष्ट्रामध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे. 5. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात फळ प्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आढळतात. 3 गुणांच्यासाठी आपण कारणे लिहूया. क्रमांक 1. कॅनडामध्ये लाकूडतोड व्यवसाय विकसित झाला आहे. कारण 1. कॅनडा हा देश उत्तर गोलार्धात आहे. या देशाचे हवामान समशीतोष्ण प्रकारचे आहे. या देशाचा विस्तारही अधिक आहे. 2. समशीतोष्ण कटिबंधात सूचीपर्णी वने आढळतात. या वनक्षेत्रात एकाच जातीचे वृक्ष विस्तृत प्रदेशात उगवलेले दिसतात. 3. हे वृक्ष सरळ व उंच वाढतात. हे वृक्ष सदाहरित असतात. सूचीपर्णी वनातील लाकूड मऊ असते. या लाकडाचा उपयोग फर्निचर निर्मिती तसेच कागदाच्या लगद्यासाठी होतो. 4. कॅनडा हा देश विकसित असून लोकसंख्या कमी असल्यामुळे या देशाचे जास्तीत जास्त क्षेत्र वनांखाली आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वृक्षतोड केली जाते. सरकारी धोरणाची काटेकोर अंमलबजावणी केली जाते. ज्या प्रकारचे वृक्ष तोडले जातात त्याच जातीच्या रोपांची लागवड केली जाते. हे चक्र सतत चालू राहते. परिणामी वनांची टक्केवारी कायम राहते. एकूणच आधुनिक तंत्रज्ञान, विस्तृत वने, कमी लोकसंख्या, समशीतोष्ण प्रकारचे हवामान यामुळे कॅनडा या देशात लाकूडतोडीचा व्यवसाय विकसित झाला आहे. कारणे लिहा. क्रमांक 2. लोकसंख्या वितरण असमान असते. कारण 1. लोकसंख्या वितरणावर प्रामुख्याने प्राकृतिक घटकांचा प्रभाव असतो. 2. प्राकृतिक रचना, आल्हाददायक हवामान, पाण्याची उपलब्धता, शेतीयोग्य सुपीक मृदा व मैदाने या घटकांच्या उपलब्धतेच्या ठिकाणी लोकसंख्या जास्त असते. परंतु हे प्राकृतिक घटक पृथ्वीवर समान प्रमाणावर वितरित झालेले नाहीत. क्रमांक 3. तसेच मानवी जीवनास प्रतिकूल असलेले घटक, घनदाट अरण्ये, दलदलीचे प्रदेश, हवामान, पर्वत, वाळवंट, अतिथंड व हिमाच्छादित प्रदेश असलेल्या प्रदेशात लोकसंख्या कमी आढळते. 4. प्राकृतिक व मानवी जीवनास पोषक घटकांच्या असमान वितरणामुळे जगात लोकसंख्या वितरण असमान आहे. भौगोलिक कारणे लिहा. 3. नगरांची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडीत आहे. कारण 1. नगरांची वाढ 20व्या शतकात झाली. नागरी भागात विविध कामांसाठी भूमीचा वापर केला जातो. पर्यायाने जमिनीचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे असते. 2. नागरी भागात लोकसंख्येच्या मानाने जमीन मर्यादित असते. त्यामुळे लोकसंख्येचे वितरण दाट असते. नगरामध्ये एकच कार्य चालत नसून तिथे विविध प्रकारची कार्य चालतात. त्यातील एखादे कार्य प्रमुख असू शकते. 3. नगराचे मोठ्या नगरात रूपांतर होत असते. मोठ्या नगराचे महानगरात रूपांतर होत असते. काळानुरूप होणाऱ्या या बदलानुसार नगरातील कार्यामधील गुंतागुंती वाढते. या नगरांचा महानगरांचा आकारही विस्तृत असतो. 4. नगराच्या आजूबाजूचा प्रदेश संक्रमण प्रदेश असतो. कालांतराने नगरांची वाढ त्या दिशेने होते. पाठ्यपुस्तकातील इचलकरंजी या शहरामध्ये झालेले काळानुसार बदल हे भूमी उपयोजनाशी संबंधित आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यात देशात सर्वात जास्त नागरीकरण होत आहे. सध्या 45% नागरीकरण महाराष्ट्र राज्यात आहे. याचाच अर्थ उद्योग विस्तार, प्रशासकीय सेवा, पायाभूत सुविधा इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात जास्त आहेत. लोणार शहराचा पूर्वीचा नकाशा व नंतरचा नकाशा
यांची तुलना केली असता देवळाच्या आजूबाजूच्या प्रदेशाचा विकास झाल्याचं दिसून येतो. तो भाग मुख्य भागापासून दूर आहे, पण सध्या तो शहराचा एक भाग आहे. याचाच अर्थ नगरांची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडीत आहे. भौगोलिक कारणे लिहा. क्रमांक 4. विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी असते. कारण 1. देशाच्या विकसित, अविकसित किंवा विकसनशील या अवस्था प्रामुख्याने त्या देशातील लोकसंख्येमधील कार्यशील वयोगटावर निर्भर असतात. 2. कार्यशील लोकसंख्या जर द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक यासारख्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात गुंतली असल्यास ते राष्ट्र आर्थिकदृष्ट्या लवकर संपन्न होते. 3. विकसित राष्ट्रामध्ये औद्योगिक पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यामुळे देशातील सर्वाधिक लोकसंख्या द्वितीयक, तृतीयक किंवा चतुर्थक यासारख्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात गुंतलेली आहे. 4. शेती हा प्राथमिक व्यवसाय असल्यामुळे साहजिकच हा प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या विकसित राष्ट्रात कमी आहे. भौगोलिक कारणे लिहा. क्रमांक 5. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक फळ प्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आढळतात. कारण 1. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे फळावळाकरिता प्रसिद्ध आहेत. 2. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंबा, काजू, नारळ, फणस, कोकम, चिकू आणि अननस यांच्या बागा आहेत. 3. या बागेमधून मिळणारे फळे हे नाशवंत व नाजूक कच्चा माल आहे. त्यामुळे अशा नाशवंत पदार्थावरती लवकरात लवकर प्रक्रिया करणे गरजेचे असते. अन्यथा हा नाशवंत माल सडणे, नासणे इत्यादी घडून येण्याची शक्यता असते. 4. त्यामुळे स्थानिक फळावरती प्रक्रिया करणारे उद्योग मोठ्या प्रमाणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे स्थापन झालेले आढळतात. प्रश्न क्रमांक 3. फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे. 5 पैकी 9 गुण आहेत. याचा अर्थ एका फरक स्पष्ट करण्याला 3 गुण. 1. विस्तारणारा मनोरा व संकोचणारा मनोरा. 2. मळ्याची शेती व विस्तृत व्यापारी शेती. 3. केंद्रोत्सारी वस्ती आणि वर्तुळाकार वस्ती. 4. प्राथमिक व द्वितीयक व्यवसाय. 5. जलवाहतूक व हवाई वाहतूक. फरक स्पष्ट करा. क्रमांक 1. विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा. एका भागामध्ये लिहायचं विस्तारणारा मनोरा, दुसऱ्या भागामध्ये लिहायचं संकोचणारा मनोरा. 1. या मनोऱ्याचा तळ विस्तार जाणारा असतो. या मनोऱ्याचा तळ संकुचित होत जातो. 2. या मनोऱ्याचे शीर्ष निमुळते होत असते. या मनोऱ्याचे शीर्ष विस्तारलेले असते. 3. या मनोऱ्यात वयोगटानुसार मृत्यूदर वाढताना आढळतो. या मनोऱ्यात वृद्ध संख्या जास्त व तरुण संख्या कमी असते. 4. यातून जन्म व मृत्यू दोन्ही जास्त आहे असा निष्कर्ष निघतो. यातून जन्मदरापेक्षा मृत्यूदर अगदी कमी असा निष्कर्ष निघतो. फरक स्पष्ट करा. क्रमांक 2. मळ्याची शेती आणि विस्तृत व्यापारी शेती. एका भागामध्ये घ्यायचं मळ्याची शेती, दुसऱ्या भागामध्ये विस्तृत व्यापारी शेती. 1. मळ्याच्या शेतीचा विकास साधारणपणे उष्णकटिबंधात झालेला दिसून येतो. विस्तृत व्यापारी शेतीचा विकास साधारणपणे मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यांमध्ये झालेला दिसून येतो. 2. मळ्याची शेती डोंगर किंवा पर्वत उतारावर केली जाते. विस्तृत व्यापारी शेती विस्तृत सपाट प्रदेशावर केली जाते. 3. मळ्याच्या शेतीत शेतीबरोबर पशुपालनाचा विकास झालेला नाही, कारण पर्वतीय उतार व डोंगराळ भाग. विस्तृत व्यापारी शेतीत प्रदेश सपाट असल्याकारणाने व्यापारी तत्वावर पशुपालन व्यवसायाचा विकास झालेला आहे. 4. मळ्याच्या शेतीत चहा, कॉफी, रबर, कोको, नारळ यासारखी पिके घेतली जातात. ही सर्व पिके नगदी पिके म्हणून ओळखली जातात. विस्तृत व्यापारी शेतीत गहू व मका ही पिके घेतली जातात. या प्रदेशाला गव्हाचे कोठार असे म्हणतात. या शेतीला धान्य शेती असे म्हणतात. 5. पर्वतीय किंवा डोंगर उतारावर शेती असल्याकारणाने यंत्राचा वापर करता येत नाही. मनुष्यबळाचा अधिक उपयोग करावा लागतो. क्षेत्र विस्तृत असल्याने यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने ही शेती केली जाते. 6. उदाहरणार्थ भारत चहा, ब्राझील कॉफी, मलेशिया रबर. उदाहरणार्थ संयुक्त संस्थाने प्रेरी प्रदेश गहू उत्पादन, अर्जेंटिना पंपाज पशुपालन, ऑस्ट्रेलिया डाउन्स मेंढपालन, रशिया स्टेप्स गहू उत्पादन, आफ्रिका वेल्ड पशुपालन इत्यादी. 3. फरक स्पष्ट करा.
केंद्रोत्सारी वस्ती आणि वर्तुळाकार वस्ती. एका भागात केंद्रोत्सारी वस्ती, दुसऱ्या भागात वर्तुळाकार वस्ती. 1. केंद्रोत्सारी वसाहतीत एका केंद्राच्या भोवती वस्त्यांचा विकास होतो. एखाद्या सरोवराच्या किंवा तळ्याच्या आजूबाजूला ज्या वस्त्या तयार होतात त्या वसाहतींना वर्तुळाकार वस्ती असे म्हणतात. 2. हा केंद्रबिंदू वस्त्यांच्या विकासातील महत्त्वपूर्ण भाग असतो. पाण्याच्या उपलब्धतेमुळे घरे जवळजवळ असतात. 3. एखादे मंदिर, चर्च, मशीद किंवा गुरुद्वारा याभोवती असलेली वस्ती. उदाहरणार्थ भारतातील गाझियाबाद शहर. आफ्रिकेतील मसाई लोक संरक्षणाच्या हेतूने जनावरांना मध्ये ठेवून वस्ती करतात, त्यांना क्रॉल म्हणतात. फरक स्पष्ट करा. क्रमांक 4. प्राथमिक व द्वितीयक उद्योग. एका भागात प्राथमिक उद्योग, दुसऱ्या भागात द्वितीयक उद्योग. 1. प्राथमिक उद्योगामध्ये उपयोगात आणलेला कच्चा माल हा प्रत्यक्ष निसर्गातून मिळवला जातो. द्वितीयक उद्योगामध्ये उपयोगात आणलेला कच्चा माल हा प्राथमिक व्यवसायातील असतो. 2. प्राथमिक उद्योगामध्ये कच्च्या मालावरती कोणतीही प्रक्रिया केली जात नसते. द्वितीयक उद्योगामध्ये कच्च्या मालावरती प्रक्रिया केली जाते, त्यामुळे त्याच्या किमतीत वाढ होते. 3. प्राथमिक उद्योगात गुंतलेल्या लोकांचा मुख्य उद्देश हा कुटुंबाचा उदरनिर्वाह भागावा हा असतो. द्वितीयक उद्योगात गुंतलेल्या लोकांचा उद्देश हा अधिक नफा मिळवणे हा असतो. 4. उदाहरणार्थ लाख गोळा करणे, शेती करणे, फळे कंदमुळे गोळा करणे इत्यादी. उदाहरणार्थ अन्न प्रक्रिया उद्योग, साखर उद्योग इत्यादी. फरक स्पष्ट करा. क्रमांक 5. जलवाहतूक, हवाई वाहतूक. एका भागात जलवाहतूक, दुसऱ्या भागात हवाई वाहतूक. क्रमांक 1. वाहन जेव्हा पाण्यातून किंवा पाण्याच्या पृष्ठभागावरून जाते तेव्हा त्या वाहतुकीला जलवाहतूक असे म्हणतात. वाहन जेव्हा आकाशातून किंवा हवेतून जाते तेव्हा त्या वाहतुकीला हवाई वाहतूक म्हणतात. 2. जलवाहतूक सर्वात स्वस्त वाहतूक आहे. हवाई वाहतूक सर्वात महाग वाहतूक आहे. 3. जलवाहतुकीची वहन क्षमता जास्त असते. जहाजाच्या वजनापेक्षा जास्त मालवाहू जहाजे वाहू शकतात. वहन क्षमता मर्यादित परंतु मौल्यवान वस्तूंची ने-आण करण्यास हवाई वाहतूक उपयुक्त ठरते. 4. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे प्रत्येक देशाच्या विकासाला चालना देण्याचे कार्य जलवाहतूक करीत असते. नैसर्गिक आपत्ती, युद्ध काळात दुर्गम भागात संपर्कासाठी हवाई वाहतूक उपयुक्त ठरते. 5. जलवाहतुकीचे स्वरूप व्यापक असून व्यवस्थापन सुलभ व कमी खर्चाचे असते. विमानतळासाठी सुरुवातीला भांडवली खर्च येतो. 6. जलवाहतूक हे अत्यंत सुरक्षित वाहतुकीचे माध्यम आहे. मालाची वाहतूक सुरक्षित होते, आदळआपट होत नाही. हवाई वाहतूक अत्यंत जलद वाहतुकीचे माध्यम आहे, त्यामुळे वेळेची बचत होते. प्रश्न क्रमांक 4. तुम्हास दिलेल्या जगाच्या नकाशा आराखड्यात पुढील बाबी योग्य चिन्हांच्या सहाय्याने दाखवा. कोणतेही 5 सोडवायचे आहेत 7 पैकी आणि 5 गुण आहेत, पण आपण 7ही आता नकाशामध्ये दाखवणार आहोत. 1. लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील 5व्या टप्प्यातील 2 देश. 2. अरबी समुद्रातील खाणकाम क्षेत्र. 3. पनामा कालवा. 4. रूर औद्योगिक क्षेत्र. 5. ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश. 6. नैऋत्य अटलांटिक मासेमारी क्षेत्र. 7. पंचमहासरोवराजवळील औद्योगिक प्रदेश. हे आपण नकाशात आता दाखवूया. जगाच्या नकाशामध्ये दिलेल्या बाबी आपण नकाशात दाखवूया. क्रमांक 1ला आहे लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील 5व्या टप्प्यातले 2 देश. ते आहेत स्वीडन आणि नॉर्वे. तिथे आपण 1 क्रमांक टाकला आहे. क्रमांक 2 अरबी समुद्रातील खाणकाम क्षेत्र. क्रमांक 3 पनामा कालवा. क्रमांक 4 रूर औद्योगिक क्षेत्र. क्रमांक 5 ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश. क्रमांक 6 नैऋत्य अटलांटिक मासेमारी क्षेत्र. आणि 7 पंचमहासरोवराजवळील औद्योगिक प्रदेश. असे 7 प्रदेश आपण किंवा 7 बाबी दाखवले. त्याची सूची पण तयार करा वेगवेगळे चिन्ह दाखवून. प्रश्न क्रमांक 5वा आहे टिपा कोणत्याही 2 सोडवायच्या. 4 पैकी 8 गुण म्हणजे 1 टिपा लिहायला 4 गुण. क्रमांक 1 कच्च्या मालाच्या स्रोतानुसार केलेले उद्योगांचे वर्गीकरण. 2 नागरी वस्तूंच्या समस्या. 3 स्थलांतराचे प्रकार. 4 भूरचनेचा लोकसंख्या वितरणावर प्रभाव. आपण 4ही टिपा सोडवूया. क्रमांक 1 कच्च्या मालाच्या स्रोतानुसार उद्योगांचे केलेले वर्गीकरण. कृषी आधारित वर्गीकरण. उदाहरणार्थ साखर कारखाने, कापड गिरण्या, अन्न प्रक्रिया उद्योग. सागरी उत्पादनावर आधारित उद्योग. उदाहरण मत्स्य उत्पादनावरील प्रक्रिया उद्योग. मत्स्य उत्पादने हवाबंद डब्यात भरणे. मत्स्य तेल मिळवणे. मोती, शंख, शिंपले यांचा वापर करून शोभिवंत वस्तू बनवणे.
वन आधारित उद्योग, उदाहरणार्थ कागद निर्मिती, जहाज निर्मिती, रबर उद्योग, सुगंधी द्रव्य उद्योग इत्यादी. खनिजांवर आधारित उद्योग, उदाहरणार्थ लोह पोलाद, ॲल्युमिनियम, पेट्रोकेमिकल इत्यादी. प्राणीज उत्पादनावर आधारित उद्योग, उदाहरणार्थ दुग्धोत्पादन, रेशीम वस्त्र, लोकर वस्त्र, मांस उत्पादन, चर्मोद्योग इत्यादी. टिपा लिहा. क्रमांक 2, नागरी वस्तींच्या समस्या. 1. झोपडपट्टी. नागरी वस्तीची सर्वात मोठी समस्या आहे. शहरात रोजगारानिमित्त मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असते, परंतु सर्वांनाच चांगल्या प्रकारची निवासस्थाने परवडतात असे नाही. परिणामी ज्या जागा मोकळ्या असतात अशा ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचा निवारा बांधला जातो. याचेच रूपांतर पुढे झोपडपट्टीत होते. या वस्तीत रस्ते अरुंद असतात, मूलभूत सुविधांचा अभाव असतो. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे सामाजिक व आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. क्रमांक 2, गुन्हेगारी. वाढत्या झोपडपट्टीमुळे गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर वाढ होते. स्थलांतरित झालेल्या सर्वांनाच रोजगार उपलब्ध होतो असे नाही. त्यामुळे अवैध मार्गाचा अवलंब करून अनेक वेळा पैसे कमवले जातात. त्यामुळे शहरात गुन्हेगारी वाढलेली दिसते. चोरी, खून, घरफोडी, मारामाऱ्या या गुन्ह्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर बनतात. उदाहरणार्थ मुंबई, पुणे, दिल्ली इत्यादी शहरात हे प्रश्न गंभीर आहेत. क्रमांक 3, वाहतूक कोंडी. शहरांचा क्षेत्रीय विस्तार झाल्याने शहरांच्या बाह्यवर्ती भागात व उपनगरात लोक निवास करतात. उपनगरांमधून अनेक खाजगी वाहने महानगराच्या दिशेने जातात. त्यामुळे सार्वजनिक सेवा, खाजगी वाहने यांची गर्दी वाढते. परिणामी वाहतुकीची कोंडी होते. मुंबई, दिल्ली यासारख्या शहरात ही समस्या बिकट होत चालली आहे. 4. प्रदूषण. प्रदूषण ही शहरामधील एक जटिल समस्या आहे. याचा परिणाम नागरी जीवनावर होत असलेला दिसून येतो. यात वायू प्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनी प्रदूषण यांचा समावेश होतो. शहरांची वाढ जशी होत जाते तशी प्रदूषणाची पातळीसुद्धा वाढत जाते. 5. पाणीपुरवठा समस्या. वाढत्या शहरीकरणामुळे बऱ्याच ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. काही ठिकाणी पाणी चोरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर होते. 6. विजेची समस्या. वाढत्या नागरीकरणामुळे विजेच्या मागणीत वाढ होते, परंतु तेवढा पुरवठा होत नाही. परिणामी वारंवार वीज जाण्याच्या समस्या निर्माण होतात. याशिवाय सामाजिक एकोपा नष्ट होणे, समाजात तेढ निर्माण होणे, दंगली इत्यादी समस्याही नागरी वस्तीत निर्माण होतात. टिपा लिहा. स्थलांतराचे प्रकार. 1. स्थलांतराचे प्रदेशानुसार, कालावधीनुसार आणि प्रेरणेनुसार असे विविध प्रकार पडतात. 2. प्रदेशानुसार स्थलांतराचे प्रकार. अंतर्गत स्थलांतर आणि बाह्य स्थलांतर असे 2 प्रकार पडतात. 3. कालावधीनुसार स्थलांतराचे अल्पकालीन स्थलांतर आणि दीर्घकालीन स्थलांतर असे 2 प्रकार पडतात. 4. स्थलांतरामागील प्रेरणेनुसार किंवा कारणानुसार स्थलांतराचे ऐच्छिक, अनैच्छिक म्हणजे स्वेच्छेचे किंवा अनिच्छेचे स्थलांतर असे प्रकार पडतात. टिपा लिहा. क्रमांक 4, भूरचनेचा लोकसंख्येच्या वितरणावर प्रभाव. उत्तर. जगातील लोकसंख्येचे वितरण असमान आहे आणि या वितरणावर विविध प्राकृतिक घटकांचा प्रभाव पडतो. त्यापैकी भूरचना किंवा प्राकृतिक रचना या घटकाचा लोकसंख्या वितरणावर विशेष प्रभाव पडतो. सर्वसाधारणपणे भूरचनेचे किंवा प्राकृतिक रचनेचे पर्वत, पठार, मैदान, वाळवंट आणि बर्फाच्छादित प्रदेश असे विभाग दिसून येतात. त्यापैकी किनारपट्टीची आणि नदीची मैदाने ही लोकसंख्येच्या केंद्रीकरणाला पोषक असतात. पाण्याची उपलब्धता, सुपीक मृदा, सपाट प्रदेशामुळे वाहतूक सुगमता, शेती आणि तत्सम व्यवसायांची भरभराट या प्राकृतिक रचनेच्या प्रदेशात सहजतेने होते. त्यामुळे जगातील बहुतांशी जास्त लोकसंख्येचे प्रदेश हे एकतर किनारपट्टीच्या प्रदेशात आहेत किंवा नदी खोऱ्यांमध्ये आढळतात. या तुलनेत ध्रुवीय बर्फाच्छादित प्रदेश, तीव्र उताराचे पर्वतीय प्रदेश आणि उष्णकटिबंधीय वाळवंटी प्रदेश येथे मात्र लोकसंख्या विरळ आढळते. ग्रीनलँड, कॅनडाच्या उत्तरेकडचा प्रदेश, रशियातील सायबेरियाच्या हिमालय पर्वतीय प्रदेश, कलहारी, सहारा, ऑस्ट्रेलियाचे मध्य वाळवंट या वाळवंटी प्रदेशात लोकसंख्या फारच कमी आढळते. अशा प्रकारे प्राकृतिक रचनेचा लोकसंख्या वितरणावर प्रभाव पडतो. प्रश्न क्रमांक 6 अ. खालील उताऱ्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुण आहेत. 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची. उतारा 1-2दा वाचून सहज उत्तर सापडतात. व्यक्ती किंवा वस्तू यांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरण करणे म्हणजे वाहतूक होय. तर विचार किंवा कल्पनांचे स्थलांतरण म्हणजे संप्रेषण होय.
साधनसंपत्तीचे वितरण सर्वत्र समान प्रमाणात नाही, म्हणून जेथे साधनसंपत्तीची कमतरता असते अशा ठिकाणी वाहतूक केली जाते. कारखान्यांमध्ये प्रक्रिया करण्यासाठी कच्चा माल तर बाजारपेठांमध्ये वितरणासाठी पक्क्या मालाची ने-आण वाहतुकीच्या साधनाद्वारे होते. प्राचीन काळापासून मानव दळणवळणाच्या साधनांच्या मदतीने मालाची ने-आण किंवा व्यापार करीत आला आहे. प्रारंभीच्या काळात मानव दीर्घकाळ स्वतः वाहतुकीचे साधन म्हणून भार वाहू इच्छित स्थळी पोहोचवित असे. किंबहुना आजही काही विकसनशील आणि अविकसित देशात अशा प्रकारे काही मानवाच्या मार्फत वाहतूक केली जाते. अगदी प्रारंभीच्या काळातील ओझेवाहक मानव ते प्राणी आणि नंतर हातगाडी ते आधुनिक वाहने अशा क्रमाने वाहतूक विकसित होत गेली. आजही ग्रामीण क्षेत्र, पर्वतीय प्रदेश, वाळवंट किंवा बर्फाच्छादित प्रदेशात प्राण्यांचा दळणवळणासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. वाहतुकीच्या पारंपरिक प्रणालीत शक्तिशाली इंजिने आणि गाड्यांच्या नवनवीन आविष्कारांमुळे क्रांती झालेली आहे. आधुनिक वाहनांमुळे वाहतुकीची गतीच नाही तर भारवहन क्षमताही वाढली आहे. जलद वाहतूक प्रणालीमुळे लोक एकमेकांच्या अधिक संपर्कात आहेत. यावर प्रश्न आहेत 4. पहिला प्रश्न, वाहतूक म्हणजे काय? आपण परिच्छेदामध्ये पाहूया, अंडरलाईन केलेलं आहे. वाहतूक म्हणजे काय ते हेचं उत्तर आहे. व्यक्ती किंवा वस्तू यांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरण करणे म्हणजे वाहतूक होय. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं. दुसरा प्रश्न विचारलेला आहे, कोणत्या क्रमाने वाहतूक विकसित होत गेली? ते या स्लाईडवर आहे अंडरलाईन केलेलं, की अगदी प्रारंभीच्या काळातील ओझेवाहक मानव ते प्राणी आणि नंतर हातगाडी ते आधुनिक वाहने अशा क्रमाने वाहतूक विकसित होत गेली. एवढं उत्तर लिहायचं दुसऱ्या प्रश्नाचं. नंतर पाहूया आपण तिसरा प्रश्न काय आहे, वाहतुकीचा उपयोग कशासाठी केला जातो? तर वाहतुकीचा उपयोग या स्लाईडवर आहे. वाहतुकीचा उपयोग कशासाठी केला जातो? तर संपत्तीची जेथे कमतरता असते अशा ठिकाणी त्यांची वाहतूक केली जाते वस्तूंची. कारखान्यामध्ये प्रक्रिया करण्यासाठी कच्चा माल तर बाजारपेठामध्ये वितरणासाठी पक्क्या मालाची ने-आण वाहतुकीच्या साधनाद्वारे होतं. म्हणजे याच्यासाठी वाहतुकीचा उपयोग होतो. आणि शेवटचा प्रश्न आहे चौथा, कोणत्या प्रदेशात दळणवळणासाठी प्राण्यांचा उपयोग होतो? तर इथे उत्तरे, आजही ग्रामीण क्षेत्र, पर्वतीय प्रदेश, वाळवंट आणि बर्फाच्छादित प्रदेशात प्राण्यांचा दळणवळणासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. हे उत्तर आहे चौथ्या प्रश्नाचं. 4 गुणांच्यासाठी 4 प्रश्न. प्रश्न आहे आकृती काढून नावे द्यायची. कोणती एक आकृती काढायची? 2 गुण आहेत. 1 लोकसंख्या संक्रमण सिद्धांत आणि रेषीय वस्ती. आपण दोन्ही आकृत्या पाहूया. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची ही आकृती आहे पहिल्या प्रकरणातली, आणि हीच आकृती तयार करून ठेवा, बोर्ड परीक्षेला पण येणार आहे. पहा, ही आकृती इथे जर व्यवस्थित दिसली नाही तर पुस्तकात पाहून व्यवस्थित काढा. नंतर दुसरी आकृती आहे रेषीय वस्तीची आकृती. ही पण बऱ्याच वेळेला बोर्ड परीक्षेला आलेली आहे. ही पण दोन्हीपैकी एक काढली तरी चालेल, 2 गुण आहेत. पण बोर्ड परीक्षेसाठी दोन्ही महत्त्वाच्या आहेत. अशा प्रकारे आपण इयत्ता 12वी कलाची, भूगोलाची प्रथम सत्र परीक्षेची यावर्षीची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. यातील काही प्रश्न पुन्हा रिपीट होऊ शकतात बोर्ड परीक्षेला. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. अभ्यासासाठी शुभेच्छा.